नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल माननीय उच्च न्यायालयाने सुनावणी जी आहे ती केलेली आहे. त्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलेले आहे तर RT कायद्यातील दुरुस्ती ही घटनाबाह्य असल्याचे काल उच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. उच्च न्यायालयाचा निर्वाळा विना अनुदानित शाळांनाही 25% आरक्षण बंधनकारक असे सांगण्यात आलेले आहे. कायदा काय सांगतो पहा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अनुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे देणे अनिवार्य आहे. तसेच संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी शिक्षण हक्क कायदा RTE मंजूर केला आहे. त्यानंतर 1 एप्रिल 2010 रोजी याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. RTE अंतर्गत खाजगी शाळांतील 25% राखीव जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून खाजगी शाळांना शुल्काची प्रतिपूर्तीही केली जाते. त्यानंतर आपण इथे पाहूया, विना अनुदानित शाळांनाही शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच RTE अंतर्गत राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित 25% जागांवर प्रवेश द्यावे लागतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. प्रवेश प्रक्रियेतून खाजगी विना अनुदानित शाळा वगळण्याचा सरकारचा घटनाबाह्य प्रयत्न असून त्यामुळे मुलांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने न्यायालयाने नमूद केले आहे. राज्य सरकारने 6 मार्च रोजी काढलेले परिपत्रक मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रद्द केले. खाजगी शाळांनी या परिपत्रकानुसार दिलेले प्रवेश कायम राहणार असले तरी असे असले 25% कोट्यातूनही प्रवेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असल्यास शाळांनी शिक्षण विभागाच्या संबंधित प्राधिकरणाकडे योग्य ती माहिती आणि तपशील सादर करून जागा वाढविण्याची मागणी करावी, असे न्यायालयाने नमूद केले आहे. तर जो शाळा ज्या होत्या त्या शाळांचा जो प्रश्न होता की आम्ही 25% जागांवरती ऑलरेडी ऍडमिशन केलेले आहे व आम्ही आता नवीन विद्यार्थ्यांना कसं ऍडमिशन करून घेणार, तर यावरती देखील न्यायालयाने तोडगा जो आहे तो काढलेला आहे. संस्थांना सांगितलेलं आहे की संबंधित प्राधिकरणाकडे योग्य ती माहिती द्यायची आहे, तपशील सादर करून ज्या काही तुमच्या जागा असतील शाळांच्या त्या वाढवून घेण्याची मागणी करावी, असे देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर नमूद केले, या कायदा दुरुस्तीला अश्विनी कांबळे यांच्यासह काहींनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. कोणताही नियम किंवा बदल हा मूळ कायद्याच्या अधीन असण्याचे अनिवार्य आहे, असे नमूद करून मे महिन्यातच न्यायालयाने कायद्यातील दुरुस्तीला अंतरिम स्थगिती दिली होती. परंतु सरकारने केलेल्या या बदलामुळे RT प्रवेश प्रक्रिया आजपर्यंत जी आहे ती रखडली होती, ती आता नियमित सुरळीत सुरू राहणार आहे. तर हा खूप मोठा विजय आहे, असं जावडेकर म्हणाले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.